गाइज, आय एम सिद्धी अँड वेलकम बॅक टू माय व्लॉग. सो आज आम्ही आलो आहे मामाच्या वाडीत, विच इज इन विरार वेस्ट. आणि इथे ना विरार स्टेशनपासून यायला तुम्हाला 2.5 किलोमीटर आत आहे, पण आम्ही आलो आहे कॅब करून. सो आम्हाला एक पार्ल्यावरून 2 तास लागले यायला. अँड हिअर इफ वी स्टार्टिंगला बोलायचं झालं तर येताच असं एंट्रन्स आहे. सो स्टार्टिंगला इथे येताच आहे हे पार्किंग एरिया. सो इकडे सगळे कार पार्क्ड आहे. हिअर इज बस अँड तिकडे सगळे बाईक्स वगैरे, आणि आपली कॅब वगैरे पण इथपर्यंत येऊन सोडते आपल्याला. अँड देन ॲज यू गो इनसाइड, हे आहे एंट्रन्स. एवढं ब्युटिफुल आजूबाजूचा परिसर बघा. की आता तुम्ही जसं चालत येणार ना तसं हे ब्युटिफुल असे फ्लावर्स दिसतील तुम्हाला. मस्त इकडे लावलेली आहे, नारळाची झाडं आहे आणि बरेच असे. आणि हा रस्ता बघा, एकदम फोटोजेनिक व्ह्यू आहे गाईज. अशी फुलांची झाडं आहे तिथे आणि क्यूट अशी छत्री आहे ज्याला खूप सारे फ्लावर्स लावलेले आहेत, एकदम एस्थेटिक ऑरेंज कलरचे ते सुद्धा. देन ॲज वी गो इनसाइड असं मस्तच एकदम परिसर आहे. मस्त झाडं लावली आणि वेल मेंटेन्ड आहे गाईज. इकडे सर्वात आधी तर येतं हे मस्त असं ट्री हाऊस, ॲज यू कॅन सी अप. सो हे कपलसाठी असतं बेसिकली. सो ह्याचे चार्जेस आहे 2-3 थाउजंड. दिसणार नाही का तिथनं? ओके, दिसतं आहे ना. मस्त अशी एस्थेटिक रूम आहे. हे कपल्ससाठी तर बेस्टच आहे. तो इथे आत येतात सर्वात आधी येतं बुकिंग ऑफिस. सो तुम्ही फोन करून वगैरे पण बुक करू शकता किंवा ऑनलाईन पण ह्यांचं अवेलेबल आहे. सो हिअर आर द लॉकर फॅसिलिटीज. सो 100 रुपीज लॉकर आहे आणि 100 रुपीज डिपॉझिट. इकडे एंटर करताच मस्त असं मामाची वाडी असं लिहिलेलं आहे. इकडून आपण राईट साईडला जाऊया आपल्या. सो गाईज, हे आहे बीचकडे जाण्याचा मार्ग, विच इज बंद. सो सध्या नाही आहे ते चालू, आणि तसेही आता समर्स आहे तो बंद असणारच. आणि इकडे आहे फूड मॉल ज्याचा टॅग पडलेला आहे. बट ह्या वेनी आपण फूड मॉलला जातो. आणि ऑन द वे तुम्हाला मस्त असे गाई म्हशीचे बैलांचे काय म्हणतात पुतळे दिसतील. आतमध्ये येतात सर्वात फर्स्ट येतं हे ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी गाईज. सो दिस इज ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी इयर. सर्वात आधी राईटला येताच हे येतं ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी. आणि इकडे हे सध्या तरी बंद आहे आणि हे सगळे चार्जेबल आहे, ज्याचा चार्ज मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडमध्ये सांगेनच. बट राईट नाव आमचं बॅड लक आहे की हे नाही आहे, बिकॉज समर्स आहे, ऊन एवढं आहे. सो सगळे स्टाफ सुट्टीवर आहेत आणि तसंही या उन्हामध्ये एवढ्या हाईटवर जाऊन लोकांना चक्कर येते, त्यामुळे बंद असतं. आणि हे युजली मनसून नंतरच ओपन होतं, लाईक ऑक्टोबर डिसेंबर वगैरेमध्ये तुम्हाला मिळणार. सो आता हे एक्सपेक्ट करू नका, वर्षातनं फक्त 2 ते 3 महिने हे चालू असतं. सो जेव्हा पण बुकिंग करणार नक्कीच हे तुम्ही कॉल करून विचारा की ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज आहे की नाही, नाही तर तुमचं एक्सपेक्टेशन असेल आणि इथे काही नाही मिळणार तुम्हाला. सो गोईंग अहेड, लेट्स चेक. तर इथे ॲक्च्युली तुम्हाला दाखवायचं झालंच तर रोपवे आहे, क्लाइम्बिंगसाठी आहे. हे अंडर 5 इयर्ससाठी मुलांसाठी असं आहे चालायला. क्लाइम्बिंग माउंटेन टाईप एक आहे सर. हां, हे वाला आहे. थँक्यू. नेक्स्ट आहे थोडंच पुढे येताच हे मस्त असं गार्डन एरिया आहे, जिकडे हे क्लाइम्बिंगसाठी आहे. मस्त असं जाळ्यांचं एकदम एस्थेटिक. हिअर इज माय मम्मी. आणि असं पुढे गेल्यानंतर हे आहे कॉटेजेस, जे की तुम्हाला 5 to 6% किंवा इवन 10%साठी राहायला मिळतात. ऑफिस पीपलसाठी आहे आणि ते फक्त आणि फक्त सॅटर्डे संडेज अवेलेबल असते. चार्जेस वगैरे मी तुम्हाला बाय द एंड ऑफ द ब्लॉग सांगेनच. बट असे हे कॉटेजेस आहे तिथे. पूर्ण ह्या एंडच्या रस्त्याला कॉटेजेसच आहे. अँड हिअर देर इज अ क्यूट लिटल स्मॉल गार्डन. मस्त असं गार्डन आहे. वेट. आणि इकडे माझी मम्मी वगैरे बाकी सगळीजणं बसलेली आहेत. सो मस्त असे वेगवेगळ्या टाईपचे झुले आहेत इकडे, एस्थेटिक एकदम. हे बघा, 2 झाडांच्या मध्ये असं लावलेला आपला झुला. हॅलो डॉक्टर. हाय. बरी आहे.
त्यानंतर इकडे आहे अजून टाईपचे झुले. सो हा आहे सर्कल टाईपचा आहे, छोट्या मुलांसाठी घसरगुंड्या आहेत. म्हणजे बेसिकली या गार्डनमध्ये सगळ्या टाईपचे मुलं खेळू शकतात. हे आहे कॉटेज, कपल कॉटेज, मस्त असं. आणि हे आतमध्ये पण एक आहे, एंट्रन्सला एक होतं आणि आता इथे आत एक आहे. अँड दीज आर द लॉकर फॅसिलिटीज अवेलेबल, जे मी तुम्हाला सांगितलंच. 200 रुपये, 100 इज डिपॉझिट आणि 100 त्याची फी आहे. आणि जसं आपण लॉकरच्या इकडनं आत जातो, दिस इज फूड मॉल. फूड आम्ही लाईक ब्रेकफास्ट करून घेतलेला आहे. सो आता मी फक्त तुम्हाला एक दाखवते की कसं आहे हे. सो आतमध्ये हे असं काहीसं आहे, म्हणजे हे गार्डन एरियाच्या बाजूलाच आहे. मस्त. आता जेवणाची तयारी होईल. सो दिस इज द फूड एरिया. आणि फूड बेसिकली ब्रेकफास्ट 9:30 to 11:30 असतो. आणि इन केस तुम्ही लेट येत असाल तर त्यांना इन्फॉर्म करा कॉल करून. आणि दुपारचं जेवण हे 1:30 वाजता स्टार्ट होतं, 1:30 ते 3 वाजेपर्यंत असतं, मॅक्स 3:30. त्याच्यानंतर जेवण नाही मिळणार. सो या टायमिंग आहे इथे. सो बी अवेअर ऑफ दॅट. सो गाईज आम्ही आता आत आलेलो आहोत. दिस इज द फूड मॉल युअर बिहाइंड मी. तर सर्वात आधी एंट्री करताच आम्ही ब्रेकफास्टसाठी आलेलो आहोत. अँड यू कॅन सी द भीड युअर. किती गर्दी आहे. वेट लेट मी शो. पॅक्ड आहे. आणि आता मी तुम्हाला फूड मेन्यू दाखवते पटपट. दिस इज द एंट्रन्स लाईक दिस. अँड देन ॲज वी गो इनसाइड आय विल शो यू द मेन्यू. सो इकडे आहे सर्वात आधी तर मिसळ पाव, चटर बटर. इथे आहेत पोहे, इडली, वडा, सांबार अँड चटणी. अँड युअर इज चाय और कॉफी समथिंग. आम्ही घेतलं नाही अजून. अँड दिस इज नॉनव्हेजमध्ये बुर्जी पाव. सो दिस इज बुर्जी युअर. इज द सीटिंग एरिया इकडे आहे आणि असं वर पण आहे. सो वी आर सिटिंग युअर. यो इडली वडा आहे हा. आणि हे इकडे मिसळपाव संपलेला आहे आमचं खाऊन. पोहे पण होते सोबत. बाकीचं येतं आहे. चाय, मिसळपाव, अंडा भुर्जी आणि पोहा. चहा पण चांगली आहे. सो गाईज ह्या गार्डनमध्ये बेसिकली मोठेवाले कॉटेजेस पण आहेत. हे छोटूवाले आहेत आणि इथे हे मोठेवाले आहेत. आणि इथे वेगवेगळ्या टाईपचे झुले आहेत, तुम्ही बघू शकतात. आणि इकडे फक्तच झुले नाही आहेत, तर लहान मुलांसाठी पण खूप साऱ्या गोष्टी आहेत. सो ॲज वी गो अहेड तुम्हाला दिसेल घसरगुंडी आहे छोटूवाली. देन हे असं आहे. खूप सारे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आणि सगळे लोक मस्तपैकी इथे रिलॅक्स करत आहेत. सो ही एक अशी गार्डन एरिया आहे इकडे बेसिकली. इकडे फुटबॉल वगैरे पण लोक खेळत आहेत, तुम्हाला दिसू शकतं. हा मुलगा फुटबॉल घेऊन आला आहे. सो आउटसाईड गेम्स पण इथे अलाउड आहे, लाईक फुटबॉल, बॅडमिंटन वगैरे तुम्ही घेऊन येऊन खेळू शकतात. सो गाईज लॉकरकडनं असे पुढे गेलो की इथे आहे वॉशरूम्स. सो ड्राय वॉशरूम्स पण आहे. इन केस जर तुम्ही वन डे पिकनिकला आलाय तर इथे चेंजिंग फॅसिलिटी अवेलेबल आहे. बॉयज अँड गर्ल्सची वेगवेगळी वॉशरूम्स पण वेगळे आहे. अँड ॲज वी एंटर युअर अप तर इथे असा पूल आहे. सो वॉटर पार्क पण आहे एकदम छोटू क्यूटसा. या वॉटर पार्कचा पण टायमिंग आहे गाईज. सो ह्याचा टायमिंग आहे 9 ते 1:30 वाजेपर्यंत. आणि मग 1:30 ते 1:30 ते 3 तर जेवण असणार. सो 3 ते 4:30 अगेन चालू होणार. अँड दीज पीपल आर शूटिंग व्हिडिओ. आणि कूल आहे यार, म्हणजे एकदम मस्त आहे. सो गाईज मला तरी हे पूल खूप छान वाटतं आहे. फॉर द प्राईस दॅट वी आर पेईंग. खूप सारे असे स्लाईड्स आहेत छोटू मोठू. रेन डान्ससारखं पण आहे इथे. इफ यू कॅन सी देअर पीपल आर एन्जॉईंग. आणि बेसिकली हे असं आहे काहीसं. खाली पण एक पूल आहे. सो गाईज आम्ही आता स्विमिंग पूलला चाललो आहोत. फुल्ली ड्रेस्ड अप. ऊन आहे, सगळे अजूनपर्यंत एन्जॉय करत आहे. असं चेंजिंग रूम पण
असं म्युझिक चालू आहे इथे अँड वी आर ऑल स्ट्रेट टू गो इन वॉटर अँड रॉक. गाईज इथे असं बकेट पण आहे जे की असं पडतं मस्तपैकी आणि पाणी येतं अँड दिस इज व्हेरी नाईस. जस्ट लुक ॲट द व्ह्यू. हे बकेट भरल्यानंतर मस्तपैकी आता पडेल थोड्याच वेळात. परफेक्ट प्लेस फॉर फॅमिली वेकेशन्स, ग्रुप पार्टीज, कंपनी पार्टीज. इथे बघा एक ग्रुप असाच आलेला आहे. खूप फन करत आहेत. कॅमेरामॅन आहे सोबत त्यांचा अँड दे आर शूटिंग. वाव. परतीच्या फेरीला आहेत वाटतं. आता जेवणात आहेत चपात्या, भाकऱ्या, मग भात आणि डाळ. त्यानंतर 2 प्रकारच्या भाज्या, एक आहे पनीरची, एक आहे मिक्स. त्यानंतर हे पकोडे प्लस हे फ्रायम्स. त्यानंतर हे नॉनव्हेज आहे जिकडे आहे चिकन, देन मटन, देन चिकन फ्राय, देन चिकन चिली. सो या देर आर मेनी ऑप्शन्स दॅट यू कॅन ट्राय फ्रॉम. नाही नको. चिकन चिकन गाईज आम्हाला कॉम्प्लिमेंटरी कुल्फी पण मिळाली आहे. सो वी आर हॅव्हिंग दॅट. सो गाईज मस्त आता 1-1.5 तास आम्ही रेस्ट करणार आहे. असं एकदम मस्तपैकी झुल्यावर बसलो आहे. मम्मी आणि तिकडे आहेत त्या साईडला झुल्यावर आणि आम्ही इथे आहोत रिलॅक्सिंग. मस्त एकदम सनकिस टाईप व्ह्यू आहे हा. गाईज आता 4:30 वाजले आहेत. आम्ही चेंज केलेलं आहे आणि केस बघा एवढे भुरभुरीत कारण मी शॅम्पू नाही लावला आहे आणि क्लोरीन वॉटरनी एकदम खराब हालत झाली आहे केसांची. सो इग्नोर देम. बट मी असं चेंज केलेलं आहे. लॉंग असा ब्लॅक कलरचा बेसिक गाऊन घातला आहे. दिसत नसणार तुम्हाला बट अदरवाईज खूप मजा आली इथे, खूप जास्तीच. आणि खास म्हणजे हे झुले जे इकडे लावलेले आहेत त्यावर झोपायची मजा काहीतरी वेगळीच आहे. आणि हे वातावरण थंडगार वारा आता सुटला आहे. सो वी हॅव टाईम टिल 5 o'clock. सो 1 तास आम्ही या झुल्यावर टाईमपास करणार आहे. मस्त मज्जा येते आणि खूप खूप आम्ही एन्जॉय केलं इथे गाईज. अँड आय हायली रेकमेंड की तुम्ही पण इथे या, विजिट करा या प्लेसला. हॅलो गाईज. सो इट इज फायनली द एंड ऑफ अ ट्रिप. सो ही आमची 1 डेची ट्रिप होती ज्याचा आता पूर्ण ब्रेकडाऊन मी तुम्हाला सांगते शॉर्टमध्ये आणि स्वीटमध्ये. सो फर्स्ट थिंग इज आम्हाला लागला कॅबचा पैसा जो की पार्ल्यावरून इथे विरार वेस्टला यायला आम्हाला लागले 600 रुपीज. तुम्ही इथे ट्रेननी पण येऊ शकता. त्यानंतर ऑटो, ओला, लाईक बाईक वगैरे तुम्ही करू शकतात. सो इट्स 8 किलोमीटर्स इनसाईड. लाईक विरार स्टेशनपासून हे मामाची वाडी 8 किलोमीटर आहे जवळपास. आणि मग आज झाल्यानंतर सर्वात फर्स्ट खर्च येतो आपला 1 डे ट्रिपचा जो की आहे 1000 रुपीज ओनली. आणि त्यात आपल्याला इन्क्लुडेड आहे ब्रेकफास्ट, देन लंच आणि कॉम्प्लिमेंटरी इव्हनिंग कॉफी, चहा वगैरे आणि कुल्फी. सो ह्याच्या अलावा तुम्हाला अजून काय चार्जेस लागतात. सो ह्याच्या अलावा ना इथे काही ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज आहे लाईक रोप वे आहे, क्लाइम्बिंग आहे. सो ह्याचे ना असे 3-4 ॲक्टिव्हिटीज आहे जे की कॉस्ट करतात 250 to 300 रुपीज अप्रॉक्स पर ॲडव्हेंचर. सो ते ना वॅरी करू शकतं. तुम्ही एकदा प्रायर इन्क्वायरी करा. बट वन मोर थिंग की हे ना वर्षभरात फक्त 2 ते 3 महिने चालू असतात ॲडव्हेंचर राईड्स. म्हणजे आता समर वेकेशन्स आहे. सो समरमध्ये खूप हीट असते त्यामुळे स्टाफ अवेलेबल नसतो. प्लस ह्या ॲडव्हेंचरमध्ये खूप चक्कर वगैरे येते लोकांना. सो ते त्यामुळे बंद असतं. देन अगेन मनसूनमध्ये पण रोपवे वगैरे खूप रिस्की आहे. सो दॅट्स वाय क्लाइम्बिंग पण रिस्की आहे. तर मनसूनमध्ये पण ते बंद असतं. सो बेसिकली इयरमध्ये 3दाच अवेलेबल असतं. सो इन्क्वायर नक्कीच करा यायच्या आधी.
अँड बाकी तर सगळं इन्क्लुझिव्ह आहेच इथे. खूप मस्त आहे फॅमिलीसाठी, आउटिंगसाठी तर खूप मस्तच जागा आहे. पूल पण आहे, वॉटर पार्क आहे, देन असे झोपाळे वगैरे बांधलेले आहे, एकदम मस्त आहे, कूल. जेवण मस्त आहे. आय वुड रेट 8/10, मतलब खूप चांगलंच होतं. आणि त्याच्यानंतर कुल्फी वगैरे, स्टाफ चांगला आहे. मेन म्हणजे आम्ही गरम पाणी मागितलं, सो गरम पाणी अवेल करून दिलं. अँड ओव्हरऑल स्टाफ खूप चांगला आहे. त्यानंतर एक्स्ट्रा खर्च लागला लॉकरचा. सो लॉकर लागला आम्हाला 200 रुपीजचं. त्यात 100 रुपीज लॉकर फी आणि 100 रुपीज रिफंडेबल आहे. सो जाताना आपल्याला 100 रुपीज ते रिटर्न मिळतील. अँड या दॅट इज द ओनली कॉस्ट. येस, अँड दिस इज 1 डे ट्रिप का प्लॅन. जर तुम्ही स्टे करायचा विचार करत आहात, सॉरी घाम येतो आहे इथे कारण की एक्झॅक्टली सन आहे समोर, बट इकडेच व्ह्यू चांगला येतो आहे, सो मी इथे व्हिडिओ बनवते. बट या, सो 1 डे स्टेचा जर तुम्ही विचार करत असाल, सो इथे त्याच्यासाठी असे क्यूट असे कॉटेजेस पण आहे जे कॉस्ट करतात अप्रॉक्सिमेटली 2,000 to 3,000. अँड इकडे तुम्ही बघू शकता ट्री हाऊस पण आहे. सो दिस कॉस्ट इज 3,000 रुपीज फॉर कपल्स. आणि हे ना AC आहे बाय द वे, सो त्यामुळे 3,000 रुपीज पडतात. आणि हे ना टायमिंग आहे ह्याचा 9 to 9. सो ते लक्षात ठेवा. आणि मोस्टली ना ही लोकं ऑपरेट फक्त म्हणजे हे कॉटेजेस वगैरे सॅटर्डे संडेज देतात, कारण की बाकी दिवस मी ऐकलं इथे पॉवर कट असते आणि जे सॅटर्डेजला पण चालू असतं ते पण जनरेटरवर असतं. सो नक्कीच इन्क्वायर करा याच्या आधी. आणि जर कॉर्पोरेट मीटिंग्स असं काही कॉर्पोरेट पिकनिक वगैरे असेल तर तुम्हाला डिस्काउंट मिळेल हेवीवाला. आणि ह्या एका कॉटेजमध्ये 6 to 10 पीपल आरामात राहू शकतात. सो तुम्ही ते अंदाजा घ्या. 3,000 रुपीज फॉर 6 पीपल, सो इट्स अ गुड डील. त्याच्यानंतर कपल ट्री हाऊसमध्ये 2 जणं या. सो दिस इज 3,000. बाकी तर ॲज सच चार्ज तर काही नाही आहे. इकडनं जवळ एक बीच आहे, आम्ही बघू आता त्या बीचवर जायचं की नाही. मी बीच वेअर टाईप कपडे तर घातलेत, बट आय डोंट नो वेदर वी आर गोइंग टू गो. बट आता तर आम्ही चहा पियायला जातो आहे. ओव्हरऑल मला ही ट्रिप खूप आवडली. सो आय विल रेट 9/10 फॉर दिस होल ट्रिप. अँड आय हायली रेकमेंड की तुम्ही इथे येऊन नक्कीच चेकआउट करा हे प्लेस, कारण की ही खूप व्हायरल झाली आहे ती उगाच नाही. बिकॉज इथे क्लिनलीनेस आहे, स्टाफ चांगला आहे, अँड नो डाऊट राईड्स पण खूप चांगले आहेत. मतलब बेसिक लहान मुलांसाठी पण आहे, मोठ्या लोकांसाठी पण गोष्टी आहेत. सो सगळं आहे. एडल्ट, सिनियर सिटिझन सगळीजणं एन्जॉय करू शकतात. आणि स्पेस पण खूप चांगली आहे, स्पेशियस आहे. सो या, इट्स अ बिग थम्स अप फ्रॉम माय साईड. सो डू ट्राय. आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ही जागा कशी आवडली की नाही, म्हणजे जेव्हा केव्हा व्हिजिट कराल. सो डू कमेंट. या, आणि काही इन्क्वायरी करायची असेल तर नक्कीच मला कमेंट करून विचारू शकतात तुम्ही. हॅलो गाईज, सो इट्स ऑलमोस्ट 10 days. आम्ही ट्रिपवरून येऊन आता मी एडिटिंगला वगैरे बसली, तेव्हा मी बघते तर काय लास्टचे फ्यू क्लिप्स आहेत ज्यात मी व्हॉइस दिलाच नाही आहे. सो मी विचार केला येऊन प्रॉपरली फुल मॅटर एक्सप्लेन करते. सो हिअर आय एम. आणि ते इम्पॉर्टंट पण आहे बाय द वे. सो झालं कसं की 5 o'clockपर्यंत टायमिंग होता आपला रिसॉर्टचा, बट आम्ही तिथे होतो 6 o'clockपर्यंत. 1 तास अजून थोडं चिल केलं, ओनर्सशी बोलत वगैरे होतो. दे वर व्हेरी स्वीट. आणि मग आम्ही ओला उबर वगैरे बुक करायचा विचार केला आणि ते येतात तिथपर्यंत. खूप जण गेले ओला उबरनी. सो आम्ही पण उबर बुक केली. आणि उबरवाल्यांनी काय केलं सांगते तुम्हाला. त्यांनी ना इंटरनली आमची ट्रान्सफर केली दुसऱ्या उबरवाल्या ड्रायव्हरला. सो असं एकदा नाही 3दा झालं एकाच बुकिंगवर. सो गेस. आणि आम्हाला समजलं पण नाही. ते बोलत होते 15 मिनिटात येतो, आम्ही इथे आहो, आम्ही डिरेक्शन विसरलो, दिस दॅट. आणि उबरवरती दाखवते की वी हॅव रीच्ड, म्हणजे द पर्सन हॅज रीच्ड, पण ॲक्च्युली असं नव्हतं. आम्ही तिथे ऑलमोस्ट 7 o'clockपर्यंत थांबलो. 1 तास झाला उबरवाला आला नाही. सो द ओनर हिमसेल्फ, म्हणजे जे मामाच्या वाडीचे ओनर आहे मामा, हे स्वतःच आले बाहेर
आणि हे थ्रू आउट द प्रोसेस पण हे आमच्यासोबत होते. आली का उबर अशी स्वीटली विचारत, गप्पा मारत, म्हणजे येऊन जाऊन. मामा पण होते, मामी पण होती, त्यांची मुलं पण होती, सगळे आम्हाला खूप चांगल्यापैकी ट्रीट करत होते. मग 1 तास आली नाही उबर. सो आफ्टर दॅट व्हॉट ही डिड इज त्यांनी आपली स्वतःची रिक्षा अवेल करून दिली. म्हणजे ऑटोवाले काका लगेच एका कॉलवर आले, 5 मिनिटात त्यांनी आम्हाला पिक केलं आणि आम्हाला विरार स्टेशनला सोडलं. सो इकडे डिस्टन्स आपला 8.5 किलोमीटर ऑलमोस्ट आहे आणि त्याचे आम्हाला 300 रुपये समथिंग कॉस्ट केले. ते पण आम्ही 4 लोक बसलेलो एका ऑटोमध्ये. सो दिस इज व्हेरी डिसेंट आय गेस. आणि ह्या लोकांचं फर्स्ट थिंग म्हणजे ही फॅसिलिटी फक्त आमच्यासाठी नाही तर सगळ्यांसाठी अवेलेबल आहे. यू जस्ट नीड टू इन्फॉर्म देम प्रायर, तर ते अवेल करून देतात. आणि उबर ओला जर तुम्ही येताना बुक करत आहात तर 15 ते 20 मिनिटाच्या वर अजिबात थांबू नका, बिकॉज ते खूप तिथे ना असं स्कॅम्स खूप चालत आहेत, कारण की ट्रॅफिक पण खूप असतं संध्याकाळच्या टाईमला. सो मे बी बिकॉज ऑफ दॅट. बट जे काय आहे हे ओला उबरवाले खूप स्कॅम करतायत सध्या. बट त्याची काही काळजी घ्यायची तुम्हाला गरज नाही आहे, कारण हे लोक ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी अवेल करून देतात. सो नक्कीच तुम्ही व्हिजिट करा मामाच्या वाडीत. आणि हे मामा एवढे स्वीट आहे, मामी पण एवढी स्वीट आहे, सो त्यांनाही तुम्हाला भेटायचा चान्स मिळेल. सो या, डू व्हिजिट. बाय. आणि हां, अजून जर तुम्हाला अशा टाईपचे व्हिडिओज बघायला आवडत असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा. मी खूप ट्रॅव्हलिंग करते, सो मी व्लॉग्स करत जाईन त्याचे पण. सो या, सेइंग दॅट आय एम सायनिंग आउट. अँड इफ यू लव्ह इट, डू सबस्क्राईब, कमेंट अँड लाईक माय चॅनल. सो बाय.